अध्याय 6वा ओवी क्रमांक 383 पासून आता सुरुवात करूयात. पाठी तुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर अशा प्रकारे अनेक वेळा स्थिर राहण्याने ते सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. तया ते देखोनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हो. आणि त्या आत्मस्वरूपाला पाहून स्वतः तद्रूप होईल. मग अद्वैतामध्ये द्वैत हे बुडून जाईल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. त्रैलोक्यभर ब्रह्मपद दिसू लागेल. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जैविरे तै गगनची काम भरे विश्व जैसे. आकाशात त्याहून वेगळी दिसणारी अभरे ज्या वेळेस नाहीशी होतात त्यावेळेस जिकडे तिकडे शुद्ध आकाशच दिसते. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. त्याचप्रमाणे चित्तलयाला गेले की सर्व ब्रह्मच होते. या योगरूप सुखकर उपायाने असा मोठा लाभ होतो. श्लोक 28वा. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्श मत्यंतम सुखमश्नुते. अर्थात या क्रमाने सर्वदा चित्ताला समाहित करणारा, त्यामुळे ज्याचे पाप अगदी नाहीसे झाले आहे असा निर्विघ्नपणे योगाभ्यास करणारा पुरुष परब्रह्माशी ज्याचा निकट संबंध आहे, ब्रह्मस्वरूप निरतिशय अंतरहित नित्य सुखाला अनायासाने व्यापतो, अनुभवितो. या सोपिया योगस्थिती उकलू देखिलागा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा खूप अनुभव घेऊन सुखी झाले, ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मांतोते. ते थलवण जैसे जळाते सांडून येणे. ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदाला येऊन पोहोचले. मीठ पाण्यात मिळाल्यावर ज्याप्रमाणे पाण्याला सोडू शकत नाही, तैसे होय तिये मेळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य झाल्यावर त्याची स्थिती होते आणि नंतर ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी सर्व जगास झाली आहे असे तो पाहतो. ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके. याप्रमाणे आपलेच पाय घेऊन आपले पाठीवर योगी चालतो. असा अवघड जो योग तो तुला घडत नसेल तर तुला आणखी दुसरा उपाय सांगतो. श्लोक 29 आणि 30. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्थात ज्यांचे अंतःकरण योगाने युक्त म्हणजे समाहित आहे आणि ज्याचे ज्ञान सर्व भूतांमध्ये सम आहे, तो स्वात्म्याला सर्व भूतांमध्ये स्थित व सर्व भूतांना आत्म्यामध्ये स्थित पाहतो. जो मला सर्व भूतांमध्ये पाहतो व सर्व भूतवर्गास माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी नाहीसा होत नाही व तो मला नाहीसा होत नाही. तरी मी तव सकळ देही असे इथ विचारू नाही आणि तैसेची माया ठाई सकळ असे. मी सर्वांच्या देहात आहे आणि माझ्या ठिकाणी सर्व आहे याविषयी तर वाद नाहीच. ही ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी गेपे तुले होवा वेगा. अशा रीतीने जग व ईश्वर ही एकमेकात मिसळली आहेत, परंतु त्याप्रमाणे साधकाच्या बुद्धीने तसे स्वीकारले पाहिजे एवढेच. एरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. अर्जुना, एरवी तरी जो ऐक्य भावनेने सर्व भूतांचे ठिकाणी मी व्यापक आहे असे मानून भजतो. भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. व्यक्तिमात्राच्या अनेकत्वाने ज्याचे अंतःकरणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे असे जाणतो.
मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, एरवी न बोली जे तरी धनंजया तो मीची आहे. तो आणि मी एक असे बोलणेच व्यर्थ होय. एरवी धनंजया बोलून दाखविले नाही तरी त्याचे व माझे रूप एकच आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. ज्याप्रमाणे दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये एकत्वाची योग्यता असते, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याचे ठिकाणी आहे. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू, का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूपसू पुरुषू तो गा. जसे पाण्याचे योगाने गोडी आणि गायनाच्या योगाने पोकळी यांचे अस्तित्व असते, तसा माझ्याच रूपाने तो योगी रूपवान दिसतो. श्लोक 31. सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः, सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयी वर्तते. अर्थात एकत्वास पूर्णपणे प्राप्त झालेला जो सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या मला भजतो, तो योगी कोणत्याही प्रकारे जरी वागत असला तरी माझ्या ठिकाणी परमपदी राहतो. जेणे ऐक्याची दिठी, सर्वत्र मातेंची किरीटी, देखिला जैसा पटी तंतू एकू. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रात केवळ तंतूच पाहतात, त्या वाचून दुसरे काहीच पाहत नाहीत, ज्याने ऐक्याचे दृष्टीने सर्व ठिकाणी माझी व्याप्ती आहे असे जाणले. का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसे ऐक्यचळाची स्थिती केली जेणे. किंवा अलंकाराचे आकार जरी खूप असले तरी सोने जसे पुष्कळ प्रकारचे होत नाही, त्याचप्रमाणे ज्याने ऐक्यरूप पर्वताची स्थिती बनविली आहे. ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली, ऐसे अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. अथवा जितकी झाडाची पाने तितकी रोपे लाविलेली नसतात, अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उजाडली आहे, तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे नियाडे, जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके. तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी सापडला तरी तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण अनुभवाच्या योगाने तो ज्याच्याशी ऐक्य पावतो. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचेनी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापको जाहला. त्याच्या अनुभवाने माझे सर्व ठिकाणी व्यापकत्व आहे असे जाणले आहे, मग तो सर्व व्यापक झाला असे म्हटलेच पाहिजे असे नाही. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय ते करू काही. हे पहा, त्याने जरी शरीर धारण केले आहे तरी तो शरीराचा नाही, ही गोष्ट बोलून दाखविता येण्याजोगी नव्हे, तेव्हा तिचे वर्णन करता येईल काय? श्लोक 32. आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. अर्थात, हे अर्जुना, जो सर्व ठिकाणी सर्व भूतांमध्ये आपल्या उपमेने सुख किंवा दुःख सम पाहतो, तो श्रेष्ठ योगी मानलेला आहे. म्हणून असो ते विशेषे आपण पेयासारिखे, जो चराचर देखे अखंडित. अर्थात या विषयाबद्दल जास्त सांगणे नको. जो सदोदित आपल्यासारखेच सर्व जग पाहतो, सुखदुःखादी वर्मे का शुभाशुभी कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेणेची जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ व अशुभ कर्मे ही दोन आहेत असे आपल्या मनात मानत नाही. हे समविषम भाव आणि कही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे समविषय पदार्थ आणि दुसरेही जे जे काही विचित्र आहे ते सर्व आपले अवयवच आहेत असे तो मानतो. हे एक एक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. यापेक्षा आणखी काय काय गोष्टी सांगाव्या, ज्याला सर्व त्रैलोक्य मीच आहे असे अनुभवाने समजले आहे. तयाही देह एकोकी राहती, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुख दुःख भोगतो असे लोक देखील म्हणतात, परंतु आमच्या अनुभवाने तो परब्रह्मच आहे. म्हणून आपण पा विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्याची एक उपासीजे पांडवागा. म्हणून अर्जुना, त्याच्या योगाने आपल्याच ठिकाणी सर्व विश्व पाहता येईल आणि आपणा स्वतः सहज
विश्वरूप होता येईल. त्या समदृष्टीची तू उपासना कर. हे तू ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी, जै साम्या परवती जगी प्राप्ती नाही. आम्ही तुला कित्येक प्रसंगी याच कारणाकरिता असे सांगितले आहे की समदृष्टीपेक्षा या जगतात दुसरी अधिक प्राप्तीच नाही. अर्जुन उवाच. श्लोक 33 आणि 34. योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां. चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद दृढं, तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्थात, हे मधुसूदना, तू जो हा योग समत्वाने सांगितलास, या योगाची अचल स्थिती मनाच्या चंचलपणामुळे मी पाहत नाही. हे कृष्णा, मन चंचल, शरीर व इंद्रिय यांना परवश व्याकुळ करणारे अतिशय दुर्निवार व अच्छेद्य आहे. हे प्रसिद्ध आहे. मी त्याचा निग्रह वायूच्या निग्रहाप्रमाणे अति दुष्कर समजतो. तव अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा कीर अमुचिया कवणा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो, देवा तुम्ही आमची दया मनात आणून हा समतेचा मार्ग सांगितला, परंतु मनाच्या चंचल स्वभावामुळे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. हे मन कसे आणि केवढे आहे असे पाहू म्हटले तर ते सापडत नाही. एरवी त्याला फिरण्याला त्रैलोक्यही पुरे पडत नाही. म्हणून ऐसे कैसे घडेल, जे मर्कट समाधी येईल, काम राहा म्हणत लिया राहेल महावातू. म्हणून माकडाला समाधी लागणे किंवा मोठ्या वाऱ्याला स्थिर हो म्हणताच तो थांबणे, ह्या गोष्टी कशा घडतील. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवूनी जाय. जे मन बुद्धीला छळते, निश्चय मोडते आणि धैर्याचे हातावर हा हा म्हणता तुरी देऊन निघून जाते. जे विवेकाते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे विकाराला चकविते, संतोषाला नादी लावते आणि मनुष्य एके ठिकाणी बसला तरी त्याला दशदिशा हिंडविते. जे निरोधले घे उवावो, जया संयमोची होय सावावो, ते मन आपुला स्वभावो सांडील काही. ज्याला कोंडले असता ते उफाळून बाहेर येते आणि निग्रह केला तर तो उलटा त्याला मदत करतो. असे हे मन आपला स्वभाव सोडील का. म्हणून मन एक निश्चळ राहेल, मग आम्हासी साम्य येईल, हे विशेषेही न घडेल याची लागी. म्हणून एक मन जर स्थिर राहील तर मग आम्हास साम्यावस्था प्राप्त होईल, परंतु मनाची अशीच चंचल वृत्ती असल्यामुळे ती प्राप्त होणे कठीण आहे.